नमस्कार. कधी विचार केलाय की एका रात्रीत पुढच्या अख्ख्या वर्षाचं भविष्य कळू शकेल? पाऊस पाण्यापासून ते देशाच्या राजकारणापर्यंत सगळं काही. महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावात अशी एक प्राचीन प्रथा आहे जिथे हा दावा केला जातो. चला तर भिंडवळच्या या घटमांडणीचं रहस्य समजून घेऊया. आणि हे काही काल परवा सुरू झालेलं नाहीये. तब्बल 371 वर्ष. विचार करा, किती पिढ्यांनी ही परंपरा अविरतपणे जपली असेल. हो, हे गाव आहे बुलढाणा जिल्ह्यातलं भेंडावळ, जिथे दरवर्षी या 371 वर्षात जुन्या प्रथेनुसार म्हणजेच घटमांडणीनुसार पुढच्या पूर्ण वर्षाचं भविष्य सांगितलं जातं, असा इथल्या लोकांचा विश्वास आहे. पण एक मिनिट, शेतातला एक छोटासा खड्डा, मूठभर धान्य आणि पाण्याने भरलेला एक माठ, यातून अख्ख्या देशाचं भवितव्य कसं काय समजू शकतं? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. चला तर मग ह्या रहस्याच्या मुळाशी जाऊया. समजून घेऊ की ही 371 वर्षांची भविष्यवाणी नेमकी आहे तरी काय, कुठून आली आणि कोणी सुरू केली. तर मुळात ही आहे एक शेतीविषयक भविष्यवाणी. दरवर्षी बुलढाण्याच्या भेंडवळ गावात गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेच्या मधल्या काळात ही मांडणी होते. आणि ही सुरू कोणी केली तर चंद्रभान महाराज वाघ यांनी. आणि गंमत म्हणजे ही काही अचानक सुचलेली गोष्ट नाही. यामागे तब्बल 1650 वर्षांचा नक्षत्रांचा अभ्यास आहे असं मानलं जातं. आणि आजही त्यांचे वंशज ही परंपरा पुढे चालवत आहेत. बरं, सगळं ऐकायला तर खूपच इंटरेस्टिंग वाटतंय, पण हे प्रत्यक्षात करतात कसं? म्हणजे या भविष्यवाणीचा पाया कसा रचला जातो? चला आता बघूया घटमांडणीची तयारी आणि ती रचना. ओके, तर सूर्यास्त व्हायच्या आधी एका खास ठरलेल्या शेतामध्ये साधारण 2-3 फूट खोल एक खड्डा खणला जातो. मग त्यात खरबुजा एवढे मोठे मातीचे 4 ढेकूळ ठेवतात. या ढेकळांवर ठेवला जातो पाण्याने काठोकाठ भरलेला एक मातीचा घट. त्याला करवा असं म्हणतात. इतकंच नाही, त्या घटावर पुरी वड्यासारखे पदार्थ आणि खड्ड्यात बाजूला एक सुपारी, एक नाणं आणि विड्याचं पानही ठेवलं जातं. आणि या सगळ्याच्या भोवती गोलाकारात तब्बल 18 प्रकारची धान्य मांडली जातात. आता मनात प्रश्न येईल की ठीक आहे, ही सगळी मांडणी केली, पण याचा अर्थ काय? तर इथेच खरी गंमत आहे. या मांडणीतल्या अगदी प्रत्येक गोष्टीला एक खास प्रतिकात्मक अर्थ आहे. चला तोच अर्थ आता समजून घेऊया. ही मांडणी म्हणजे जणू काही एक सांकेतिक भाषा आहे. बघा, हे जे 4 मातीचे ढेकूळ आहेत ना, ते म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने. ती पुरी म्हणजे आपली पृथ्वी. सुपारी म्हणजे देशाचा राजा म्हणजे शासक. वेगवेगळ्या धान्यांवरून पीकपाणी आणि अर्थव्यवस्था ठरते. इतकंच काय, मसूर डाळ म्हणजे शेजारी देश आणि करडी म्हणजे देशाचं संरक्षण. सगळं काही ह्यात मांडलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी आणि खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर पाऊस. आणि या भविष्यवाणीचा केंद्रबिंदू तोच आहे. ते 4 ढेकूळ म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांचं प्रतीक. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते ढेकूळ किती ओले झालेत यावरूनच ठरतं की कोणत्या महिन्यात किती पाऊस पडणार आहे. सोपं आहे पण खूप महत्त्वाचं. आता येऊया राजकारणाकडे. ती छोटीशी सुपारी आठवते, तिला राजा मानलं जातं, देशाचा नेता. दुसऱ्या दिवशी सकाळी जर ती सुपारी तिच्या जागेवर स्थिर असेल तर राजाची गादी पण स्थिर. पण जर ती थोडी जरी हलली किंवा पूर्णपणेच विस्थापित झाली तर समजायचं की सत्तेला धोका आहे किंवा सत्ता बदल अटळ आहे. म्हणजे एका सुपारीवरून राजकीय भविष्य. ही सगळी मांडणी करून झाल्यावर तिला रात्रभर निसर्गाच्या हवाली केलं जातं. आणि मग उजाडतात सूर्योदयाच्या पहिल्या किरणांसोबत त्यात काय बदल झालेत हे पाहिलं जातं. आणि याच बदलांवरून संपूर्ण वर्षाचं भविष्य ठरतं. चला तर बघूया हे भाकीत कसं वाचलं जातं. पावसाचं गणित अगदी सरळ आहे. समजा ढेक पूर्ण भिजून गेलाय किंवा विरघळलाय तर त्याचा अर्थ होतो अतिवृष्टी, म्हणजे पिकांचं नुकसान होऊ शकतं. जर तो फक्त ओलसर असेल तर पाऊसमान साधारण म्हणजे गरजेपुरता पाऊस पडेल. आणि जर तो कोरडाच राहिला तर मात्र चिंतेची बाब म्हणजे दुष्काळाचे संकेत. आणि राजकारणाचं काय ते तर आपण पाहिलंच. सुपारी जागेवर आहे म्हणजे राजा सुरक्षित. थोडी हल्ली तर राजाच्या पदाला धोका. आणि जर ती पूर्णपणेच आपल्या जागेवरून दूर झाली असेल तर देशात सत्ता बदल होणार असं भाकीत केलं जातं. आता राहिला प्रश्न पिकांचा आणि बाजाराचा. त्यासाठी पाहिलं जातं धान्यांकडे. जर धान्य विखुरलेलं दिसलं तर याचा अर्थ पीक भरघोस येणार. पण तेच धान्य जर घटाच्या दिशेने सरकलं असेल तर पीक चांगलं येईल पण शेतकऱ्याला भाव कमी मिळणार. बाहेरच्या दिशेने गेलं तर पीक साधारण. आणि जर धान्याचा रंगच बदलला असेल तर अवकाळी पावसाचा धोका आहे असं समजलं जातं. ठीक आहे, ही सगळी प्रक्रिया तर आपण समजून घेतली. पण आजच्या या विज्ञानाच्या युगात या अशा परंपरेवर लोकांचा विश्वास का आहे? चला
या प्रथेचा वारसा आणि लोकांची श्रद्धा यावर थोडं बोलूया. याचं एक मोठं कारण म्हणजे लोकांचा अनुभव. स्थानिक शेतकरी आणि यावर श्रद्धा ठेवणारे लोक सांगतात की ही भविष्यवाणी तब्बल 80 ते 90% खरी ठरते आणि या जबरदस्त विश्वासामुळे दरवर्षी हजारो लोक ही भविष्यवाणी ऐकायला भेंडवळमध्ये गर्दी करतात. पण अर्थातच याला दुसरी बाजूही आहे. अनेक लोक याकडे केवळ एक अंधश्रद्धा म्हणून पाहतात. त्यांच्या मते याचा आणि वास्तवाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे दोन्ही मतप्रवाह अस्तित्वात आहेत आणि ते समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर मग शेवटी काय? ही एक शेकडो वर्षांची परंपरा मानायची की एक अंधश्रद्धा? आपलं भविष्य ठरवतं कोण? निसर्गाने दिलेले असे संकेत की आपलं स्वतःचं कर्म? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःच शोधायचं